बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर अखेर मशाल हे चिन्ह मिळालंय। शिवसेना उबाठा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला। शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवाराला चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांनी जल्लोष केला। भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। काँग्रेसच्या रॅली दरम्यान दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। शाहू महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोला मोठी गर्दी झाली होती। भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। महापालिका निवडीवरून राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले। उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेत। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने अहवाल मागवला असून पालिका आयुक्त अहवाल देणार आहेत। जालना महापालिकेमध्ये 65 ते 45 जागा भाजप जिंकेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला। संजय राऊतांना बोलण्याचं तारतम्य नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर देखील निशाणा साधला। युती आणि जागावाटपाबाबत दुटप्पी रणनीती राबवली गेल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर आमदार मेहतांनी टीका केली। गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या विरोधात भाजपनं चांगलीच ताकद लावली आहे। भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव होईल असा दावा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी केला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जोरदार प्रचार सुरू केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपनं प्रचाराला सुरुवात केली। पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। तानाजी सावंत मोठ्या ताकदीनं जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरलेत। तेरणा साखर कारखान्यावर तानाजी सावंत यांनी मेळावा घेतला। गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये असलेल्या आणि शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख असलेल्या रवी घरत यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली आहे। पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले गट यांनी रावेत केवळे परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारात आघाडी घेतली आहे। बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडत या युतीनं मैदानात दमदार एंट्री केली। प्रभाग क्रमांक 28 कांदिवली पूर्वमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला। प्रभारी महिला शाखा संघटक अश्विनी पवार, उपशाखा प्रमुख भरत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला। रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना त्यांनी खडेबोल सुनावले। आपापसात सेटिंग करू नका असं विधान करत रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचून पॅनल निवडून आले पाहिजे असं सांगितलं, तर त्यांनी मतदारांना देखील साथ घातली। बीडमध्ये धनंजय मुंडेंनी भर सभेत खंत बोलून दाखवले आहे। सध्या सिनेमातील हिरोचं नाव लक्षात राहत नाही, हिरोचं नाव होत नाही, विलनचं नाव होतं असा जमाना असल्याचं त्यांनी म्हटलंय। अशा जमान्यामध्ये राजकारणात मी संघर्ष करतोय आणि टिकलो आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे असं धनंजय मुंडे म्हटले। परभणी शहरातील प्रभाग 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय।
उमेदवार बिनविरोध करण्यासाठी 2 गटात झालेली हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। विरोधातील उमेदवारांना माघार घेण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला। ज्या लोकांनी बंडखोरी करून आपलं पॅनल उभं केलं ते एमआयएमचे कट्टर समर्थक आहेत आणि होते आणि राहणार असा विश्वास एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला। 16 तारखेला एमआयएमची ताकद दाखवून देऊ असंही ते म्हटले। हलक्यात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना इशारा दिलाय। युतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये असं सांगण्यात आलंय। मात्र सुरुवात झाली आहे, मग आता टीका किती चालणार आणि कुठे थांबणार याचा अंदाज घेऊन ठरवू असंही चंद्रकांत पाटील म्हटले। अजित पवारांची लोकप्रियता पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीने निवडणूक प्रक्रियेला विरोध केलाय। हातात फलक घेत आंदोलन सुरू केलं, तर माझं मत कुणाला जात आहे याबाबत विश्वास देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पंढरपूरमध्ये मनसेनं संपर्क कार्यालय सुरू केलंय। आमदार अभिजित पाटील, दिलीप धोत्रे आणि भगीरथ भालकेंकडून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। नागरी सुविधा केंद्र म्हणून मनसेचं कार्यालय नागरिकांना सुविधा मिळणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि इथे सत्ताधारी महायुतीतील भाजप एनसीपी मध्ये जुंपली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यावेळी पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना तिकीट देण्यात आलंय आणि त्यावर अजित पवारांनी गुन्हेगाराच्या कुटुंबातील व्यक्ती गुन्हेगार असू शकतात का असा प्रश्न विचारलाय। तर घायवळ परदेशात कुणाच्या आशीर्वादाने गेला असं म्हणत त्यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। गुन्हेगाराची नातेवाईक असतील त्यांना राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले। अशाने गुन्हेगारी संपदा वाटणार आहे का? तू समजा गुन्हेगार आहे, तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? माझ्या बरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे। मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही। माझ्यावर टीका केली, प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना। महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अजित पवारांना बरोबर घेऊ नका असा सल्ला फडणवीसांना दिला होता, तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचे आहेत, इशारा देणाऱ्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा दिला होता। यावर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय। मंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत, त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रना फोन करूया, तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे। पण नाही भागलं तर देवेंद्रना फोन करू। त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं। आम्ही आमचं काम करतो। अर्थमंत्री आहात, मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, जरा दमाने घ्या, हुशारी चालू नका असं म्हणता, हलक्यात घेऊ नका असं म्हणता। ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे।
पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अंदमानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी अमित शहांचे आभार मानले. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय. पालघरच्या तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारतीय अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. भाजपचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले असून धुळे जिल्ह्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी केलाय. धुळे महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.